नमस्कार विद्यार्थ्यांनो, आज आपण इयत्ता 7वी मराठी बालभारती पाठ क्रमांक 12 सलाम नमस्ते या पाठाचा स्वाध्याय बघणार आहोत. प्रश्न पहिला, खालील वाक्यांमधून पाठातील त्या व्यक्तींचा दिसणारा गुण लिहा. प्रश्न, लेखिका झोपडपट्टीतील शाळकरी मुलांमध्ये वह्या वाटत. दिसणारा गुण परोपकार. माझ्यापेक्षा त्यांनाच याची गोडी जास्त. दिसणारा गुण मायाळू. मॅडम, माझ्यापेक्षा गरीब लोकांना तुमच्या मदतीची जास्त गरज आहे. उत्तर सहानुभूती. आता इथे ई प्रश्न, मॅडम तुम्हाला सलाम करण्याची जुबेदाची इच्छा होती. उत्तर कृतज्ञता. त्या अनाथ मुलीकडे बघून मला वाईट वाटलं. उत्तर सहसंवेदना. प्रश्न दुसरा, स्वभाव वैशिष्ट्ये लिहा. जुबेदाचा भाऊ शेख मोहम्मद याची स्वभाव वैशिष्ट्ये. प्रामाणिकपणा, माणुसकी, कष्टाळू वृत्ती, दुःखाविषयी तळमळ. प्रश्न तिसरा, शेख मोहम्मद मार्फत जुबेदाने उरलेले पैसे लेखिकेला परत केले. ही घटना तुम्हाला काय शिकवते? उत्तर खर्च भागल्यावर ठरलेले पैसे प्रामाणिकपणे परत द्यायला हवेत. तसेच ज्या हेतूसाठी पैसे कर्जाऊ घेतले तो हेतू सफल व्हायला हवा. उसने घेतलेल्या पैशांबद्दल नेहमी कृतज्ञ असायला हवे. ही शिकवण जुबेदाच्या कृत्यातून मिळते. प्रश्न चौथा, लेखिकेची तबस्सुम विषयीची भावना तुमच्या शब्दात सांगा. उत्तर लेखिकेच्या मते तबस्सुम खूप गोड मुलगी होती. तिची आई वारल्यामुळे ती पोरकी होती. ऑफिसमध्ये ती बावरली होती. लेखिकांना तिच्याकडे पाहून वाईट वाटले. तिच्या नशिबी पुढे काय असेल याची तिला कल्पना नव्हती, म्हणून लेखिका चिंतित झाल्या. खालील इंग्रजी शब्दांसाठी वापरले जाणारे मराठी भाषेतील शब्द लिहा. ऑफिस कार्यालय, चेक धनादेश, हॉस्पिटल दवाखाना, ऍडव्हान्स आगाऊ रक्कम, ऑपरेशन शस्त्रक्रिया, कॅन्सर कर्करोग. या पाठातील कोणत्या व्यक्तिरेखा तुम्हाला आवडल्या व त्या का आवडल्या याबद्दल तुमचे मत सांगा. या पाठातील शेख मोहम्मद ही व्यक्तिरेखा मला आवडली कारण तो अत्यंत कष्टाळू व प्रामाणिक आहे. संकोची असलेला शेख लेखिकेविषयी कृतज्ञ आहे. तसेच मला लेखिकेची व्यक्तिरेखा आवडली कारण त्या सेवाभावी संस्थेत काम करतात व त्यांचे हृदय सहानुभूतीने भरलेले आहे. लोकांच्या अडीअडचणीत त्या मदत करतात. या पाठातून मिळणारा संदेश तुमच्या शब्दात सांगा. उत्तर नेहमी सचोटीने वागणे, लोकांचे दुःख आपल्या परीने निवारण्याचा आटोकाचा प्रयत्न करावा, गरजूंना यथाशक्ती मदत करावी, सहानुभूती व संवेदना मनात जागृत असावी, जमेल तशी समाजसेवा करावी, हा संदेश या पाठातून मिळतो. गरजू रुग्णांना मदत करणाऱ्या अनेक सेवाभावी संस्था आहेत, त्याविषयी आंतरजालावरून माहिती मिळवा. तर बघा, इथे सर्व संस्थांची माहिती मी दिलेली आहे. तुम्ही पॉज करून नोटबुक मध्ये राईट करून घ्यायचं आहे. पुढचा प्रश्न, खालील स्वभाव वैशिष्ट्ये असलेल्या तुमच्या परिसरातील व्यक्तींची नावे लिहा. गप्पिष्ट, लाजाळू, रागीट, शांत, हजर जबाबी. खालील चित्रे पाहून आपल्या भावना व्यक्त करणारी वाक्ये लिहा. आता मोर हा राष्ट्रीय पक्षी आहे. मला मोराचा रंग, त्याचा पिसारा आणि नाच खूप आवडतो. फुटबॉल हा खेळ खेळायला मला आवडतो. मोकळ्या मैदानात हा खेळ खेळताना खूप छान व्यायाम होतो. खालील उतारा काळजीपूर्वक वाचून आशयानुसार परिच्छेद तयार करा. उतार्यास योग्य शीर्षक द्या. हा परिच्छेद वाचून इथे परिच्छेद तयार करायचा आहे आशयानुसार आणि त्या परिच्छेदाला योग्य असं शीर्षक द्यायचं आहे.
खालील वाक्यांत योग्य केवलप्रयोगी अव्यय लिहा. योग्य केवलप्रयोगी अव्यय लिहायचा आहे. पहिला आहे अ. टिंब काय सुंदर आहे ताजमहल. तर इथे येणार आ हा हा. आहे टिंब किती जोरात ठेच लागली. कोणतं केवलप्रयोगी येणार आई ग. त्यानंतर टिंब किती उंच आहे ही इमारत. अबब. व्हिडिओ आवडली असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.